बलसागर गोविंदा रे बलसागर गोविंदा रे बलसागर गोविंदा बलसागर गोविंदा बलसागर गोविंदा रे धावता श्रीहरी झळकली बलसागर गोविंदा तुझिया चरणी सादर वंदन तुझिया चरणी सादर वंदन करितो परमानंदा रे करितो परमानंदा दे प्रसादाय व्यंकटेशाय ते प्रसादाय व्यंकटेशाय जगताया आनंदा हरे नारायण रमा रमणा नारायण रमा रमणा मधुसूदना मनमोहन मधुसूदना मनमोहन करुणागना हरे नारायण नारायण नारायण. कृष्णलीला आपल्याला नेहमीच आवडतात. गोकुळावर येणाऱ्या सततच्या संकटामुळे सर्वांनी वृंदावनात जायचं ठरवलं. बालवयातच श्रीकृष्णाला वनात जावं लागतं म्हणून सगळ्यांना खूप वाईट वाटत होते. पण एक दैत्य टपूनच बसला होता. वासनाचं रूप घेऊन वासनाच्या कल्पात शिरला. बलराम आणि कृष्णाने त्याला बरोबर ओळखलं आणि हळूहळू त्याच्याजवळ पोहोचले. श्रीकृष्णाने हळूच त्याची शेपटी पकडली आणि दोन्ही पाय धरून त्याला कवठाच्या झाडावरच आपटले. तो अनेक कवठाची फळे पाडत खाली कोसळला. आता एक दुसऱ्या राक्षसाची गोष्ट. एकदा कृष्णाने बलराम आपल्या सवंगड्यासह तळ्यावर पाणी प्यायला गेले होते. तेव्हा पुतनेचा धाकटा भाऊ बकासूर तिथे बगड्याचे रूप घेऊन आला आणि चोच वाचून बसला. तो राक्षसच होता. तेव्हा बगड्याचा आकार पण राक्षसी होता आणि वाचलेली चोच पण खूप मोठी होती. वाचलेली चोच त्याला गुहा समजून विश्रांती घेण्याकरता गोप तिथे आत गेले आणि सगळे आत आल्यावर बकासुराने चोच मिटून घेतली. गोप भूतभरून मूर्छित झाले. हे पाहून कृष्णाने त्याची टाळू चालायला सुरुवात केली. तो दाह असह्य झाल्याने बकासुराने चोच उघडली. पण आतापर्यंत त्याची चोच फाकून 2 भाग झाल्याने तो मृत झाला. आता सुप्रियेची कथा. सुप्रिया नावाची माळीण होती. तिचं कृष्णावरती खूप प्रेम होतं. ती रोज श्रीकृष्णाच्या दर्शनाचे नवीन नवीन उपाय शोधत होती. पण श्रीकृष्णाला तिला दर्शन देत नव्हतं. एकदा तिने दृढ निश्चयच केला की कृष्णाचं दर्शन घेतल्याशिवाय जायचंच नाही. शेवटी कृष्ण आला आणि तिच्याकडे फळं मागायला लागला. तिला कृष्णाशी खूप बोलायचं होतं. फळं जर दिली तर कृष्ण निघून जाईल म्हणून ती विविध गोष्टी करायला लागली आणि त्याला अडकवून ठेवण्याचा प्रयत्न करायला लागली. शेवटी तो धावत धावत घरात गेला आणि मुठभर तांदूळ आणून त्याने तिच्या टोपलीत टाकले आणि म्हणाला, आता तरी फळं दे. तिने त्याला 2 रसरशीत फळं दिली. लगेच तो निघून गेला. जाताना त्याने तांदूळ घेतले आणि तिच्या त्या टोपलीत टाकले. सुखिया टोपलं घेऊन आनंदाने घरी आली कारण कृष्णाचं दर्शन झालं होतं. पाहते तर टोपलीत विविध मौल्यवान रत्न होती आणि तिचे जन्मोजन्मीचे दारिद्र्य दूर झाले होते. कृष्णानेच केले. आता कृष्णाची
लोण्याची कथा. माखन चव झाला कसा. मधुमंगल नावाचा कृष्णाचा एक मित्र होता. तो अगदी खूप अशक्त होता. हीच अवस्था त्याच्या इतर मित्रांची होती. एकदा कृष्ण त्याला म्हणाला, मी तुझ्याकडे जेवायला येतो. मधुमंगल घरी गेला. त्याची आई म्हणाली, आपल्याकडे सध्या तर काहीच नाहीये, फक्त ताक आहे. मधुमंगल ताकाचं भांड घेऊन बाहेर गेला. कारण कृष्ण आला तर घरात कोणी नाही बघून तो परत जाईल. आणि मधुमंगल झोपडीच्या मागच्या बाजूला जाऊन बिचारा ताक पीत बसला होता. कृष्णाने बघितलं आणि म्हणाला की तुझं अशक्त राहायचं हेच कारण आहे. मी आता तुला उद्यापासून लोणी देत जाईल. मित्र म्हणाला, नको रे बाबा, तुझी आई तुला रागवेल ना. तर कृष्ण म्हणाला, अरे घरचं नाही पण तुला चोर बनला. रुसला मजवरती कान्हा, रुसला मजवरती, रुसला मजवरती कान्हा, रुसला मजवरती. गोकुळचा शिरजोर झोर ग सापडला हाती. रुसला मजवरती कान्हा, रुसला मजवरती. लोण्याचा गोळा कुणी पळविला, लोण्याचा गोळा कुणी पळविला. मांजरीवरी आळ घेतला, मांजरीवरी आळ घेतला. भिंग फोडिले, भिंग फोडिले तुझे म्हणून रुसशी मजवरती. रुसला मजवरती कान्हा, रुसला मजवरती. रुसबाई रुसू कोपऱ्यात बसू, रुसबाई रुसू कोपऱ्यात बसू. बघता येते खुदकन हसू, बघता येते खुदकन हसू. गाल फुगवणी, गाल फुगवणी पुन्हा गुलामा, रुसशी मजवरती. रुसला मजवरती कान्हा, रुसला मजवरती. गोकुळचा शिरजोर चोर ग सापडला हाती. आता कालियाची कथा. पूर्वी गरुडाला त्याच्या आहारासाठी आवश्यक असा सर्प ठराविक वृक्षाखाली दिला जातो. कद्रूचा पुत्र कालिया आपलं विष आणि बल यावर उन्मत्त झाला होता. तो गरुडासाठी दिलेला सर्प स्वतःच खायला लागला. गरुड भुकेला राहायला लागला. त्याला राग आला आणि गरुड कालियाला मारण्यासाठी गेला. कालिया त्याच्यावर तुटून पडला. गरुडाने आपल्या बळकट पंखाने त्याला जोरदार तडाखा दिला. कालिया घायाळ झाला आणि यमुनेच्या डोहात जाऊन लपला. एकदा श्रीकृष्ण यमुना तीरी सर्व सवंगड्यांसह खेळत होते. त्या गोप आणि गुराला खूप तहान लागली. ते यमुनेचे पाणी प्यायले. ते पाणी विषारी असल्याने सगळेजण मृत झाले. श्रीकृष्णाने त्यांच्यावर अमृत वर्षाव करताच ते पुन्हा जिवंत झाले. कृष्णाच्या लक्षात आलं की या डोहात कालिया नावाचा विषारी सर्प लपून बसलाय. त्याला डोहातून घालवून दिलेच पाहिजे. कृष्ण कदंब वृक्षावर चढला आणि त्यावरून त्याने डोहात जोरात उडी टाकली आणि हत्तीप्रमाणे डोहात क्रीडा करायला लागला. कालियाला ही पाण्यातली खळबळ असह्य झाली आणि तो रागाने श्रीकृष्णाला धावून आला. त्याने श्रीकृष्णाच्या मर्मस्थानी दंश केला आणि त्याला आपल्या शेपटीने घट्ट वेढा दिला. सर्व गोप हे पाहिलं आणि घाबरून गेले आणि धावत नंदाकडे गेले आणि त्यांना सर्व वृत्तांत सांगितला. त्यावर सगळी जण धावत यमुना तीरी आली. श्रीकृष्ण दिसेना त्यावर व्याकुळ झाले आणि पाण्यात उडी मारण्यासाठी सगळेजण तयार झाले. एवढ्यात बलराम आला आणि बलरामाला
श्रीकृष्णाचं बळ चांगलं माहीत होतं. त्यामुळे तो म्हणाला की काही नको, तुम्ही असंच थांबा. आणि सगळ्यांना त्याने थांबवलं. आणि त्याप्रमाणे श्रीकृष्ण कालियाच्या वेडात होता. त्याने हळूहळू आपलं शरीर फुगवायला सुरुवात केली. त्यामुळे कालियाचा वेडा सैल पडायला लागला आणि कृष्णाने आपली सुटका करून घेतली आणि तो कालियाच्या फण्यावर चढला. कालियाने फण्यावर तो श्रीकृष्ण चढल्यावर जोर जोरात फण्या फुटायला सुरुवात केली. बऱ्याच वेळाने त्याची शक्ती क्षीण होत चालली. मग तो कृष्णाला शरण गेला. कृष्णाने त्याच्या फण्यावरती नृत्य करीत त्याची 100 मस्तके नम्र केली आणि त्याला पूर्ण निर्मळ केलं. आणि मग ताबडतोब रमणीक बेटावर जायला सांगितलं. श्रीकृष्णाच्या पदवाताने झालेले पवित्र चिन्ह पाहून त्याला गरुडापासून भय नाही हेही सांगितलं. लगेच कालिया रमणीक बेटावर निघून गेला.
कृष्ण गोपींची वस्त्रे पळवायचा, कल्पना करायचा हे आपल्याला माहितीच आहे. पण त्याच्या मागे पण एक गोष्ट आहे बरं का. अधिक महिन्यात कात्यायनी देवीच्या दर्शनाला जायच्या आधी गोपी नदीत आंघोळ करून शुचीभूत व्हायच्या. त्यासाठी त्या निर्वस्त्र नदीत उतरायच्या. तेव्हा कृष्णाने त्यांची वस्त्रे पळवली आणि तो कदंबाच्या झाडावर जाऊन बसला. गोपींनी स्नान झाल्यावर आपली वस्त्रे मागितली. तेव्हा कृष्ण म्हणाला, तुम्ही या अशा अवस्थेत नदीत उतरता, हा नदीचा अपमान आहे. नदीचं पावित्र्य राखावं यासाठी मी तुमची वस्त्रे पळवली. आता मी तुमच्या पतींना निरोप पाठवला आहे, तेच तुम्हाला तुमची वस्त्रे देते. म्हणून काठावर जरा लांब वस्त्रे ठेवून तो निघून गेला. ऐकूया आता या गोपींची आळवणी. ओ ऐका चतुरा अध्यात्माची कहाणी, किसनाने फुलवल्या यमुनेवर गवळणी. रामारताजी, रामारताजी, पाणी गवळण नाणी आया यमुनेवरी, कुशाल सोडून दिल्या जडावर लक्ष्मी सामावरी. बसले सुटली अरगत पडली ओल्या काठावरी, ठमकत गोपी जळात शिरल्या उठली काशीशी. गोपी नाण्यात होत्या दंग, तोची आला सखा श्रीरंग. गोळा करून वस्त्र सारी बसला चढून कदंबावरी. अरे नको न्याहाळू मी तर काया, ओरे
कृष्णाने आणि राधेने एकमेकांना पाहिलं आणि ते प्रेमातच पडले. धन्वा नावाच्या धनगराने कृष्णाला बासरी दिली आणि तो इतकी छान वाजवायचा की ऐकायला राधा आणि इतर गोपी मंत्रमुग्ध होऊन धावत यायच्या. गाईला परत बोलवायला पण तो बासरी वाजवायचा. कृष्ण यशोदामाई आणि नंदबाबासमोर नाट्य करायला लागला की त्याला राधेशी लग्न करायचं आहे. दोघांनी समजावले की राधा त्याच्यापेक्षा वयानं मोठी आहे आणि तिचे लग्न ठरलेलं आहे. लग्न नुसतं ठरलं आहे, झालं नाही, हा कृष्णाचा वाद होता. तेव्हा तिथे गर्गमुनी आले. त्याने कृष्णाला सांगितले, तुझा जन्म लग्न संसार करण्यासाठी झालेला नाही. तुझ्याकडून खूप मोठ्या कार्याची अपेक्षा आहे. त्याला त्याचे खरे आई वडील कोण हे सांगितले आणि तो इथे. आता कृष्णाने वृंदावन सोडून मथुरेला जायचा निर्णय घेतला. जायच्या आधी एक दिवस महारासचे आयोजन केले होते. तेव्हा राधेच्या आईवडिलांनी तिला कोंडून ठेवलं होतं. कृष्णाने सर्व गोपांच्या मदतीनं राधेची सुटका केली आणि तिला महारासमध्ये भाग घेता आला. कृष्णाने मनसोक्त बासरी वाजवली. पहाटे रास संपल्यावर आठवण म्हणून राधेला बासरी देऊन टाकली आणि ती गेल्यावर तिथे पडलेलं मोराचं पीस राधेची आठवण म्हणून शिरपेचात लावली. मैया यशोदा ये तेरा कन्हैया, मैया यशोदा ये तेरा कन्हैया, पनघट पे मेरी पकड़े है भैया, तंग मुझे करता है संग में लड़ता है, राम जी की कृपा से मैं बची, राम जी की कृपा से मैं बची, राम जी की कृपा से। गोकुल की गलियों में जमुना किनारे वो मोही गलियां छुप छुप के मारे, नटखट अदाएं सूरत है भोली, होली में मेरी भिगोई वो झोली, भैया न छोड़े कन्हैया मरोड़े, भैया न छोड़े कन्हैया मरोड़े, भैया पढ़ो फिर भी पीछा न छोड़े, मीठी मीठी बातों में मुझको फंसाए आए, राम जी की कृपा से मैं बची, राम जी की कृपा से मैं बची, राम जी की कृपा से। रंगात रंग तो श्याम रंग पाहण्या नजर विरविरते, ऐकून तान विसरून भानगी वाट कुणाची बघते, रंगात रंग तो श्याम रंग पाहण्या नजर विरविरते, ऐकून तान विसरून भानगी वाट कुणाची बघते, त्या सप्त सुरांच्या लाटेवरली साध ऐकूनी होई राधाई बाबरी, हरीची राधाई बाबरी, राधाई बाबरी, हरीची राधाई बाबरी, हिरव्या हिरव्या झाडाची पिवळी पाने झुलताना, चिमचिमध्ये घावरुनी श्रावण धारा झरताना, आदर वळणारा गंध मातीचा मनास बिलकुल जाई, हा उन्हाळ वारा गुंज प्रीतीचे पाणी सांगून जाई, त्या सप्त सुरांच्या लाटेवरली साध ऐकूनी होई राधाई बाबरी, हरीची राधाई बाबरी,
रेणूचे गुणावती तुझ सामोरी जाताना पाऊले घुटमळती हे स्वप्नाचे की सत्य म्हणावे राधावर कुण जाई हा चंद्र चांदणे ढगा आडवी प्रेम तयाचे पाही त्या सप्तसुरांच्या लाटेवरून साध ऐकवी होई राधा बाबरी हरीची राधा बाबरी राधा बाबरी हरीची राधा बाबरी राधा बाबरी हरीची राधा बाबरी. आता पूजेची गोष्ट. कंसाच्या मथुरा नगरीमध्ये कुब्जा नावाची स्त्री होती. ती कंसाची दासी होती. नित्यनेमाने कंसाला चंदनाचा टिळा लावणं आणि फुलं अर्पण करणं हे तिचं काम होतं. एकदा कृष्णाच्या दर्शनासाठी लोकांची खूप गर्दी झाली होती. तिथे कुब्जा उभी होती. कृष्णाने तिच्याकडे लक्ष दिले की एक कुबडी स्त्री आपल्या हातात चंदन फुलं हार घेऊन उभी आहे. तेव्हा कृष्णाने तिला सांगितलं, गंध चंदन तू मला लाव आणि हार पण मला अर्पण कर. पण कुब्जा कुबडी असल्याने कृष्णाच्या कपाळावर चंदनाचा टिळा कसा लावणार. तिचे हे दुःख पाहून कृष्णाने कुब्जेच्या हनुवटीला उंचावर सरळ केले आणि क्षणार्धात तिचं फुगट नाहीसे झालं. तिचे एका सुंदर तरुणीत रूपांतर झाले आणि मग कुब्जेने कृष्णाच्या गळ्यात फुलांची माळा घातली, कपाळावर चंदनाचं लेपनही केलं. अशी ही कुब्जा. सुप्रसिद्ध कवयित्री इंदिरा संत यांनाही त्या कुब्जेच्या मनात डोकावण्याचा मोह आवरला नाही. त्यांच्यामुळेच आपल्याला एका अप्रतिम देवाची भेट मिळालेली. कुब्जा रोज पहाटे नदीवर स्नानासाठी जात असे. एकदा ती स्नानाला गेली असता तिला कृष्णाचा पावा ऐकायला येतो आणि तिला वाटतं की अरे हा पावा फक्त माझ्यासाठीच, फक्त माझ्यासाठीच. Bye.
त्यांचं लक्ष कृष्णाकडेच लागलेलं असतं. त्यांची नजर कृष्ण स्वतःला शोधत राहत असते. अशीच एक गवळण धागा घेऊन लगबगीने कशी चालले बघूया बरं. घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. ठुमकत चालली डोलत, ठुमक चालली डोलत. वाऱ्याच्या तोलानं, वाऱ्याच्या तोलानं. घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. हसत कुदकुद मोडीत डोळे, हसत कुदकुद मोडीत डोळे. पणी आठवे कृष्णाचे झाले, लगबगीने प्रभात काळे. आली मंद अंगणी. घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. आडवी वाट उभा शारदा, आडवी वाट उभा शारदा. सोड कान्हा जाऊ दे लवकर, सोड कान्हा जाऊ दे लवकर. एका जनार्दनी जाणे नकळे या गवळणी. घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. ठुमकत चालली डोलत, ठुमक चालली डोलत. वाऱ्याच्या तोलानं, घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. निघाली पाण्या गवळण. एकदा श्रीकृष्ण इंद्रप्रस्थात पांडवांच्या घरी राहायला गेले होते. तेव्हा नारद मुनी तिथे कृष्णाला भेटायला आले. कृष्णाची सख्खी बहीण सुभद्रा, तिचे लग्न अर्जुनाशी झाले होते आणि 5ही पांडवांची लग्न झालेली द्रौपदी सुद्धा कृष्णाला बहिणी समानच जवळची होती. त्यांचे नाते मानलेले भावाबहिणीचे होते. नामदेवचे डोके बऱ्याच वेळा तिरकस चालत असत. त्यांनी कृष्णाला विचारले, प्रभू, तुम्हाला आधीच एक सख्खी बहीण असताना तुम्ही द्रौपदीला कशाला बहीण मानता? कृष्ण तेव्हा आपले सुदर्शन चक्र साफ करून ठेवत होते. त्यांनी नारदाला प्रात्यक्षिकच दाखवायचं ठरवलं. त्यांनी सुदर्शन चक्राने बोकाला जखम झाल्याचे भासवले आणि जखमेने बिघडत नारदाला पटकन बोकाला चिंधी आणायला सांगितले. नारद त्वरेने आधी सुभद्रेच्या दालनात गेले. कृष्णाला लागले आहे आणि जखम बांधायला चिंधी हवी आहे असे सांगितले. सुभद्रेने आपल्या दालनात चिंधी शोधायला सुरुवात केली. फक्त भरलेली साड्या आणि उंची शालू तिला मिळत होते. चिंधी काही सापडत नव्हती. नारद पळत द्रौपदीकडे गेले. द्रौपदीला नारदाने आणि नारदाला दिला. नारद तो तुकडा घेत कृष्णाकडे गेले. कृष्ण हसतच म्हणाला, मिळाले ना तुम्हाला उत्तर? सख्खे असो वा पारखी, त्याने काही फरक पडत नाही. मनातलं प्रेम महत्वाचे आणि मी नेहमी प्रेम शोधत असतो. त्याला आपल्या सदाचारी भावनांनी अर्पण केलेली साधी चिंधी सुद्धा मोलाची असते. कारण पुढे याच चिंधीची परतफेड कृष्णाने द्रौपदीचे वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला तेव्हा 1000 पटीने केली होती. धर्जरी पितांबर लीला पाडून द्रौपदी श्रीमंत शोभित नारायण
पाठची बहीण विचाराया गेले नारद म्हणून पोट श्रीहरीचे कापले गबाई बांधायाला चिंधी लवकर दे सुभद्रा बोलली सुभद्रा बोलली शालोनी पैठणी फाडून का देऊ चिंधी तुम्हासी मी पाठची बहीण झाली बैरीण द्रौपदीसी बंधू शोभे नारायण द्रौपदीसी बंधू शोभे नारायण द्रौपदी बोले हरीची मी कोण परी मला त्याने मानली बहीण परी मला त्याने मानली बहीण काळजाची चिंधी फाडून देईन एवढे तयाचे माझ्यावरी ऋण वसने देऊन प्रभू राखी माझी लाज चिंधीसाठी आला माझ्या दारी हरी आज चिंधीसाठी आला माझ्या दारी हरी आज त्रैलोक्य मोलाचे वसन दिले फाडून द्रौपदीसी बंधू शोभे नारायण द्रौपदीसी बंधू शोभे नारायण प्रेमाचे लक्षण वारी विलक्षण जैसी ज्याची भक्ती तैसा नारायण रक्ताच्या नात्याने उपजे ना प्रेम पटली पाहिजे अंतरीची गुण धन्य तोची भाऊ धन्य ती बहीण प्रीतीची करी ती जगी लावाविण प्रीतीची करी ती जगी लावाविण चिंती पाहून हरी झाले प्रसन्न द्रौपदीसी बंधू शोभे नारायण बर जरी ग पितांबर दिला फाडून द्रौपदीसी बंधू शोभे नारायण द्रौपदीसी बंधू शोभे नारायण द्रौपदीसी बंधू शोभे नारायण श्रीकृष्णाला सांगर्य सेठ पण म्हणतात. त्याचा रंग निळसर सावळा होता म्हणून तो यशोदामाईकडे याबद्दल तक्रार पण करायचा. राजस्थानमध्ये सांवलिया सेठचे विश्वप्रसिद्ध देऊळ आहे. मीराबाई याच सांवलिया सेठची पूजा करायची आणि संतांबरोबर भ्रमण पण करायची. दयाराम नावाच्या असंच एका भ्रमण करणाऱ्या संतांकडे 4 मूर्ती होत्या. जेव्हा त्याला समजले की औरंगजेब देवळांची तोडफोड करतो आहे तेव्हा त्यांनी एका वटवृक्षाखाली त्या पुरून ठेवल्या. 1840 साली भोलाराम गुर्जर या धनगराला स्वप्नात मूर्ती लपवून ठेवल्या होत्या ती जागा दिसली. त्यांनी त्या जागी जाऊन काही लोकांच्या साक्षीने उकळून बघितलं तेव्हा 4 मूर्ती सापडल्या. त्यातली सर्वात मोठी जयपूरच्या राजाने सांवलिया सेठचे देऊळ बनवून त्यात प्रस्थापित केली. दुसरी मूर्ती सापडली त्याच जागेवर तिची स्थापना केली. तिसरी भोलाराम गुर्जर त्याच्या गावी घेऊन गेला आणि तिथे देऊळ बांधले. चौथी मूर्ती खंडित झाली होती आणि ती त्याच जागेवर पुन्हा पुरून टाकली. सांवलिया सेठचे नाव सुदामाच्या संदर्भात पण येतं. सुदामा कृष्णाला फेकायला द्वारकेला येतात तेव्हा त्याला 56 भोग वाढले जातात. सुदामा खात नाही, म्हणतो घरी बायको मुलं उपाशी असते, मला खाता येणार नाही. तेव्हा श्रीकृष्ण लगेच गाडाभर अन्न घेऊन सुदामाच्या घरी पोहोचतो आणि सांगतो, शेठ सावली शाह
यांना नातू झाला आहे. मग पुढचे 10 दिवस सर्व ब्राह्मणाच्या घरी 3 वेळेस अन्न पोचवले जाईल. असे सावलेशाह सर्वांची सोय करतात आणि मग सुदामा जेवतात. कृष्ण सखा रंग तुझा सावळा रे मला गोविंदा घननिळा. रंग तुझा सावळा, रंग तुझा सावळा. तुझ्या रूपाचे नयनी काजळ, तुझ्या रूपाचे नयनी काजळ. सूर मुरलीचे कानी कुंडल, सूर मुरलीचे कानी कुंडल. मुग्ध मनाची करुणी ओंजळ, मुग्ध मनाची करुणी ओंजळ. करीते अर्पण तुला, रंग तुझा सावळा. तरुतळी तरुतळी या कुंजवनातून तू बोलावी काळी होऊन. गोपी कृष्ण गोप गुंफून, गोपी कृष्ण गोप गुंफून. करू दे नर्तन मला, रंग तुझा सावळा. तुझी या चरणी क्षणी कांती, तुझी या चरणी क्षणी कांती. धुंद जळिया यमुना काठी, धुंद जळिया यमुना काठी. माझी भक्ती होऊन मुक्ती, माझी भक्ती होऊन मुक्ती. करू दे मधुकर ताला, रंग तुझा सावळा सावळा. रंग तुझा सावळा दे मला गोविंदा घननिळा. रंग तुझा सावळा. तुझी या चरणी क्षणी कांती, तुझी या चरणी क्षणी कांती. धुंद जळिया यमुना काठी, धुंद जळिया यमुना काठी. माझी भक्ती होऊन मुक्ती, माझी भक्ती होऊन मुक्ती. करू दे मधुकर ताला, रंग तुझा सावळा सावळा. रंग तुझा सावळा दे मला गोविंदा घननिळा. रंग तुझा सावळा. आता सांगतेकडे वळूया. ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यकारी मंडळाने आम्हाला कृष्ण सखा हा कार्यक्रम सादर करायला परवानगी दिली, त्याबद्दल आपल्या सर्व कार्यकारी मंडळाचे मी खूप खूप आभार मानते आणि आपण रसिक आपलेही आभार मानते. आता आपण अगदी सांगतेकडे वळतोय, पण गीतेचा उल्लेख
केल्याशिवाय आपण कृष्णाच्या कार्यक्रमात पुढे जाऊ शकत नाही. तेवढा फक्त उल्लेख करते. कृष्ण म्हटलं की भगवद्गीता आलीच. 5000 वर्षापूर्वी कृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली. यात 18 अध्याय आणि 700 श्लोक आहेत. भारतीय या ग्रंथाला पवित्र मानतातच, पण भगवान कृष्णाने गीतेच्या तत्वज्ञानाने भारतीयांप्रमाणे सारा जगालाही मुरळ पडलेलीच आहे. तर आपणही कृष्णाच्या या तास दीड तासाच्या सहवासात कसा वेळ गेला हे तुम्हालाही कळलं नसेलच. आता कार्यक्रमाची सांगता याच कृष्णाच्या नामाच्या गजराने करूया. धन्यवाद. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाळ म्हणा हरी नारायणा. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाळ म्हणा हरी नारायणा. गोविंद गोपाळ हरी नारायणा. गोविंद गोपाळ हरी नारायणा. श्याम म्हणा घनश्याम म्हणा मेघश्याम म्हणा राधे श्याम म्हणा. श्याम म्हणा घनश्याम म्हणा मेघश्याम म्हणा राधे श्याम म्हणा. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाळ म्हणा हरी नारायणा. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाळ म्हणा हरी नारायणा. गोविंद गोपाळ हरी नारायणा. गोविंद गोपाळ हरी नारायणा. ईश म्हणा जगदीश म्हणा परमेश म्हणा सर्वेश म्हणा. ईश म्हणा जगदीश म्हणा परमेश म्हणा सर्वेश म्हणा. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाळ म्हणा हरी नारायणा. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाळ म्हणा हरी नारायणा. गोविंद गोपाळ हरी नारायणा. गोविंद गोपाळ हरी नारायणा. राम म्हणा राजा राम म्हणा सीताराम म्हणा आत्मा राम म्हणा. राम म्हणा राजा राम म्हणा सीताराम म्हणा आत्मा राम म्हणा. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाळ म्हणा हरी नारायणा. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाळ म्हणा हरी नारायणा. गोविंद गोपाळ हरी नारायणा. गोविंद गोपाळ हरी नारायणा. गोविंद गोपाळ हरी नारायणा. थँक्यू सर. नमस्कार. नमस्कार. हॅलो हॅलो नमस्कार. परवाच व्हॉट्सअपवर एक ऐकलं की कृष्ण की राम, कृष्ण हवा की राम हवा. आणि कृष्णाबद्दल पण खूप सांगितलं आहे, रामाबद्दल पण खूप सांगितलं आहे. पण जसं आई हवे की बाबा याच्यामध्ये आपण उत्तर देऊ शकत नाही, तसं कृष्ण की राम असं उत्तर देऊ शकत नाही. कृष्ण पण हवा आणि राम पण हवा. जानेवारीपासून आपण रामनामामध्ये गुंगलं होतो आणि परवाच आता येणाऱ्या रामनवमी आपण रामनामाचा गजर करणार आहोत. पण आज यांनी कृष्णरूप सादर करून आपल्याला कृष्ण रूपाने सुद्धा भारावून टाकलं. खूप छान कथा सांगितल्या, खूप छान गाणी झाली होती आणि आमच्या ज्येष्ठालयाचा परिसर सगळा नक्कीच भक्तिमय होऊन गेला असं वाटतं.
खूप आवडला असा कार्यक्रम असं मी अपेक्षा करते आणि एकदा परत याच्यासाठी टाळ्या वाजवूया आणि कार्यक्रमासाठी थोडंसं बोलते. नमस्कार मंडळी. आज आमच्या ज्येष्ठालयी आल्या पंचकन्या. वसंत असला तरी आहे ग्रीष्म, प्रवास केला तोही अनन्या. वैशालीने केला कार्यक्रम सुरू, कथिले सावळ्याचे रूप. संगीताचे चल उठ रे मुकुंदाने, सारेच झाले तद्रूप. अंजलीताई आल्या कृष्णाच्या आगळ्याच कथा घेऊन. मोनाली क्या बात है, आम्हास आणले नाम सफारीत फिरवून. नाम घेता तुझे गोविंद गीताने, कृष्ण रूपात झालो दंग. नीलमच्या धावाताने तर कृष्ण नामात सारे गुंग. कृष्ण लीला आणि दैत्यकथा बकासूर कथा खूप छान. कुब्जाची कथा, शांताबाईंचे शब्द, नीलमचा स्वर किती तो मंजूर. भागर घेऊन निघाली गवळणीचे शब्दही किती हो अगळपगळ. कृष्णलीला आणि दैत्यकथा बकासूर कथा खूप छान. एका मागून एक कथा सानुल्या ऐकता हरपल्या ती हो भान. रुसला मजवरती या गाण्याने बालपण आठवले. जा जा घेऊन या मोहनाने जुन्या काळातच नेले. कृष्ण कथा, कृष्ण गाणी, कृष्ण गुणरूप वैविध्याने नटला रंगला. निवेदनाने सजला आजचा कृष्ण सखा. साराच श्रोतृवृंदही गुंतला त्या कृष्ण रूपात, कृष्ण नामात. अन साक्षात साऱ्यांनाच भासला तो आपलाही सखा. वैशाली अंजली रसाळ निवेदन, अभ्यासपूर्ण सादरीकरण. नाही पेटी नाही तबला, तरीही तिघींच्या गोड स्वरसाजाने गुंगून गेला श्रोतृगण. शेवटी केलेला गजर तर खूप खूप मनभावन झाला. कृष्णमय वातावरणाने आमचा परिसर भक्तिमय झाला. आमचा परिसर भक्तिमय झाला. असा हा सुंदर कार्यक्रम एका अध्यक्षाला बोलून तुमचं मनोरंजन करतो.